गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गृहविज्ञान विषयाचा BA द्वितीय वर्षाच्या तासिकेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण वस्त्रतंतूचे दुय्यम गुणधर्म याविषयी बोलणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये एकंदर वस्त्रतंतूचे प्राथमिक गुणधर्म, त्याच्यानंतर दुय्यम गुणधर्मामध्ये एकूण 10 गुणधर्म आहेत. त्यापैकी 5 गुणधर्म जे आहेत ते आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेले आहेत. तर ते 5 गुणधर्म म्हणजे कोणते आहेत? तर पहिला गुणधर्म आहे विशिष्ट गुरुत्व किंवा तंतूची घनता. दुसरा म्हणजे चमक. तिसरा आहे आर्द्रता ग्रहणशीलता किंवा आर्द्रता शोषकता. चौथा आहे स्थितिस्थापकता आणि पाचवा आहे तन्यता. तन्यता म्हणजे ताणण्याची शक्ती. तर हे जे काही तंतूचे दुय्यम गुणधर्म आहेत याबद्दल आपण मागच्या तासिकेमध्ये बोललेलो आहोत. आजच्या या तासिकेमध्ये आपण पुढचे 5 म्हणजे उष्णतेचा परिणाम, ज्वलनशीलता किंवा उष्णता वाहकता, रासायनिक पदार्थाचा तंतूवर होणारा परिणाम, रंगाचा परिणाम, कसर विरुद्ध प्रतिकारशक्ती आणि वातावरणाचा परिणाम, एकंदर ह्या 6 राहिलेल्या 5 गुणधर्मांचा अभ्यास किंवा 5 गुणधर्मांची माहिती आपण ही आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर या 5 गुणधर्मांची जी माहिती आहे ती आपल्याला स्टेप बाय स्टेप किंवा एकानंतर एक अशी बघता येईल किंवा बघायची आहे. तर साधारणपणे उष्णतेचा परिणाम किंवा ज्वलनशीलता आणि उष्णता वाहकता हा तंतूमध्ये असणारा जो गुणधर्म आहे, म्हणजे सेकंडरी जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला कशी फायद्याची होते किंवा त्याच्यामुळे आपल्याला काय बेनिफिट किंवा काय फायदे होतात. परंतु सोबतच या ज्वलनशीलतेचा किंवा उष्णतेचा जो काही परिणाम आहे किंवा उष्णता वाहकता हा काही गुणधर्म जो तंतूंमध्ये असतो त्याचे काही चांगले उपयोग जे आहेत ते कपडे वापरणाऱ्या व्यक्तींसाठी असतात. परंतु त्याचे काही डिमेरिट्स म्हणजे तोटेसुद्धा आहेत की जेणेकरून त्याला धुताना, संग्रह करताना किंवा साठवून ठेवताना किंवा वेअर करताना त्या वेळेस त्याचे जे काही तोटे आहेत त्याचा देखील सामना जो आहे तो वस्त्र वापरणाऱ्याला करावा लागतो. म्हणून हा जो काही गुणधर्म आहे तंतूमधला, उष्णते वाहकतेचा हा जो काही गुण आहे तो हा तंतूमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचं कारण काय आहे तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं आणि त्या उन्हाळ्यामध्ये व्यक्तीने जे कपडे घातलेले आहेत त्याच्यामध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म जर नसेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या स्किनला किंवा त्वचेला त्याचा परिणाम जो आहे तो भोगावा लागत असतो. म्हणून साधारणपणे वस्त्रतंतूमध्ये उष्णते वाहकतेचा गुणधर्म हा अतिशय आवश्यक आहे किंवा हा चांगला गुण असतो. साधारणपणे आपल्याकडे आपण बघतो की सुती कापड जे आहे किंवा कॉटन जे आहे ते आपण उन्हाळ्यात वापरतो. कारण का की सुती कपड्यामध्ये किंवा सुती तंतूमध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म जो आहे तो चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतो की ज्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला येणाऱ्या घामाचं तो शोषण करून घेतो आणि आपल्या स्किनला किंवा आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतो. तसंच आणखी एक वनस्पतीचे तंतू आहे तो म्हणजे लिनन. हा लिनन तंतू जो आहे ह्या लिनन तंतूमध्ये सुद्धा उत्तम स्वरूपाची उष्णता वाहकता असते आणि हा तंतू देखील उष्ण ऋतूमध्ये आपल्याला वापरण्यासाठी चांगला असतो. याच्यामुळे काय होतं की ह्या कपड्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात निर्माण झालेली जी उष्णता असते किंवा बाहेरच्या वातावरणातली जी उष्णता असते ती हा ॲब्झॉर्ब करत नाही आणि सहजरित्या आपल्या शरीरातील उष्णता देखील तो बाहेर काढून टाकतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा उष्णते वाहकतेचा गुणधर्म जो आहे तो नैसर्गिक तंतू म्हणजे वनस्पतीच्या तंतूमध्ये चांगल्या पद्धतीने आढळून येतो आणि त्याचा जो फायदा आहे तो आपली त्वचा जी आहे ती थंड राहण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे किंवा लिननचे कपडे वापरण्यासाठी आरामदायक असतात किंवा ते वापरले तर आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा त्रास किंवा अडचणींना सामना करावा लागत नाही आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्या स्किनला किंवा आपल्याला चांगलं फिलिंग देण्यासाठी आपल्याला त्या तंतूचा किंवा त्या कपड्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होत असतो.
परंतु दुसरीकडे बघतो आपण जेव्हा की प्राणीचे तंतू जो आहे म्हणजे तो म्हणजे उनी तंतू जो आहे हा उष्णतेचा याच्यावरती उष्णतेचा तीव्र हानिक परिणाम जो आहे तो याच्यामध्ये होत असतो। म्हणजे की जसं याला जर गरम इस्त्रीने जर इस्त्री करण्याचं ठरवलं तर त्याचे जे तंतू आहेत ते इस्त्रीला चिटकतात, म्हणून याला खूप गरम इस्त्री करत नाही। आणि करायची जरी असेल तरी साधारणपणे त्याच्यावरती कॉटनचं कापड टाकून पातळ कापड टाकून मग इस्त्री केली जाते। आणि सेम कंडिशन म्हणजे याच्यावरती उष्णतेचा इतका परिणाम होतो, जर आपल्याला हे उन्हात वाळवायचे असले तर त्याचा रंग देखील त्या ठिकाणी निघून जाऊ शकतो। आणि म्हणून अशा वेळेस उन्हामध्ये जर हे कपडे टाकले तर ते वाळवताना त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचं कॉटनचं पातळ कापड जे आहे ते त्याच्यावरती अंथरलं जातं की जेणेकरून उनी तंतूचं जो रंग आहे जो तंतू आहे तो त्या ठिकाणी खराब होणार नाही आणि त्याचा रंग देखील त्या ठिकाणी खराब होणार नाही। म्हणून अशा पद्धतीची काळजी जी आहे ती उनी तंतू वाळवताना किंवा इस्त्री करताना घेतली जाते। कारण की उनी तंतूची रचना जी आहे ती वेगळ्या प्रकारची असते। याच्यामध्ये हवा जाण्याची म्हणजे त्याच्यामधून हवा पास होण्याची स्थिती जी असते ती त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामधून गरम हवा जर आतमध्ये गेली तर त्याचा आधीचाच जो असणारा उबदारपणा जो आहे तो आणखी वाढतो। म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर हे कपडे घातले तर बाहेरच्या वातावरणाचा आणि त्याच्या उबदारपणाचा गुणधर्म जो आहे तो जास्त हीट निर्माण करण्यासाठी मदत करत असतो। आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये साधारणपणे उनी तंतूचे कपडा जे आहेत ते साधारणपणे घातले जात नाहीत। तसेच थंड ऋतूमध्येच आपण या उनी तंतूचा वापर जो आहे तो करत असतो। सोबतच नायलॉन तंतू हा सुद्धा चांगला उष्णता वाहक नसतात। म्हणजे उनी आणि नायलॉन हे तंतू चांगले उष्णता वाहक नसतात, म्हणून हे थंड ऋतूमध्ये वापरण्यासाठी उत्तम असतात। तसेच नायलॉन जो आहे तो आपला घाम शोषून घेतो, परंतु त्याची उष्णता तो बाहेर निघू देत नाही। आणि म्हणून ही वस्त्र जी आहे ती वस्त्र आपल्याला आपली त्वचा खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात। आणि म्हणून हे उन्हाळ्यामध्ये आपण या तंतूचा वापर करत नाही। नायलॉन किंवा काचेचा जो तंतू असतो म्हणजे काचेपासून जो बनवलेला तंतू असतो त्याला जर उष्णता दिली तर ते डायरेक्टली वितळतात आणि त्याची गोळी बनत असते। आणि म्हणून साधारणपणे याचा वास येतो जळाल्यानंतर किंवा त्याची राख होते किंवा गोळी होते। म्हणून साधारणपणे उष्णतेच्या संपर्कात करायचे कामं जर असतील तर त्या ठिकाणी हे तंतू वापरले जात नाही। उलट ॲस्बेस्टॉस हा जो तंतू आहे तो त्याच्यावरती ज्वलनाचा काहीही परिणाम होत नाही। आणि म्हणून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा अग्निशमन दलामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आणि सोबतच फॅक्टरीजमध्ये की जिथे उष्णताच्या संपर्कामध्ये त्या व्यक्तीला काम करावं लागतं किंवा जास्त जसं बॉयलर आहे किंवा स्टीलच्या फॅक्टरीज वगैरे असतात तर त्या ठिकाणी डायरेक्ट एनर्जीशी म्हणजे डायरेक्ट ज्वलनाशी किंवा उष्णतेशी त्या व्यक्तीचा संबंध येत असतो। अशा ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या कपड्यांसाठी किंवा युनिफॉर्मसाठी ॲस्बेस्टॉसपासून तयार केलेल्या तंतूंच्यापासून तयार केलेल्या कपड्यांचा उपयोग जो आहे तो केला जात असतो। उष्णतेमुळे किंवा उन्हामुळे रंगीत कपडे हे खराब होतात, त्याच्यामुळे त्याला उन्हामध्ये वाळवायचं नसतं। त्याच्यावरती खूप गरम अशी इस्त्री जी आहे ती त्याच्यावर करायची नसते। साधारणपणे याच्यामध्ये सुती आणि रेशीम हे जे कपडा आहे कापड जे आहेत ते लिननपेक्षा कमी उष्णता वाहक असतात। आणि सुती कपड्याची उष्णता वाहकता ती साधारणपणे खूप चांगल्या पद्धतीची असते। त्याच्यामध्ये खूप गरम इस्त्री देखील म्हणजे साधारण 300 डिग्री फॅरेनहीट तापमानावरची इस्त्री जरी केली तरी त्या कपड्यावरती त्याचा जास्त परिणाम होऊ शकत नाही। आणि याच्यापेक्षा जास्त तापमानाचा जर वापरला तर मग तो कॉटन देखील त्या ठिकाणी जळतो किंवा आकसून जात असतो। आता कृत्रिम तंतू जे आहेत ते ताप संवेदनशील असल्यामुळे त्याचा उष्णतेचा फरक होणारे तंतू म्हणजे कृत्रिम तंतू जे आहे हे ताप संवेदनशील आहे आणि याच्यावरती उष्णतेचा खूप लवकर परिणाम होतो। म्हणून या कपड्यांना वॉश अँड वेअर करण्याची सुविधा असते। या कपड्यांवरती सळ्या पडत नाही, म्हणून याला बिना इस्त्रीचे वापरले जातात। परंतु जर खूप गरम इस्त्रीच्या जर संपर्कात हे आले तर हे तंतू जळत नाहीत तर डायरेक्ट वितळून जात असतात।
किंवा विरून जात असतात आणि म्हणून या कपड्यांना फारशी इस्त्रीची आवश्यकता पडणार नाही अशाच पद्धतीने ह्या कपड्याची रचना केलेली असते. म्हणजे ह्या तंतूपासून बनवलेले कपडे हे अशाच पद्धतीचे असतात की ज्याला वारंवार इस्त्रीची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने उष्णतेचा, ज्वलनशीलतेचा आणि उष्णता वाहकतेचा हा जो काही गुणधर्म आहे तो आपण आता वेगवेगळ्या तंतूंमध्ये कशा कशा पद्धतीने असतो याबद्दल आपण आता या ठिकाणी माहिती घेतली. त्याच्यानंतर आम्लाचा किंवा अल्कलीचा परिणाम म्हणजे रासायनिक पदार्थाचा जो परिणाम आहे तो वस्त्रतंतूवरती कशा पद्धतीने होत असतो आणि हा परिणाम जो आहे तो वस्त्रतंतूवरती जेव्हा होतो किंवा जेव्हा वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया ह्या केल्या जात असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे आम्लाचे प्रकार किंवा अल्कलीच्या प्रकाराच्या द्रावणांमध्ये वस्त्रतंतूला बरोबर त्याच्यावरती कुठल्या तरी स्वरूपाची परिसर्जेची प्रक्रिया किंवा इतर प्रक्रिया हे केल्या जात असतात. मग ह्या प्रक्रियेमध्ये रासायनिक पदार्थांचा किंवा आम्लाचा किंवा अल्कलीचा परिणाम जो आहे तो त्याच्यावरती होत असतो. म्हणून वनस्पतीचे तंतू जे आहेत ते साधारणपणे तंतूंना म्हणजे वनस्पतीच्या तंतूंना आम्लयुक्त पदार्थ जो आहे तो नष्ट करत असतो किंवा त्याचा क्षती होत असते त्या ठिकाणी. म्हणून सुती तंतूंवरती आम्लयुक्त पदार्थांचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात करायला पाहिजे किंवा कमी प्रमाणातच केला जावा. त्याच्यानंतर असे वनस्पतीचे तंतू जे आहेत त्याच्यामध्ये क्षारांचा देखील परिणाम त्याच्यावरती होत असतो. म्हणून उकळत्या क्षारांमध्ये, अल्कलीच्या द्रावणांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रक्रिया करताना याच्यावरती जे काही वेगवेगळे परिणाम होत असतात त्याचा देखील आपल्याला धुलाईमध्ये वस्त्राची धुलाई करताना ह्या गोष्टींचा विचार जो आहे तो आपल्याला करावा लागतो. उनी आणि रेशीम तंतू जो आहे त्याच्यावरती सौम्य सेंद्रिय आम्लाचा हानिकारक परिणाम होत नाही, परंतु तीव्र खनिज आम्लाचा ज्याच्यामध्ये नायट्रिक आणि हायड्रोक्लोरिक आम्ल या दोघांचा याच्यावरती हानिकारक परिणाम हा होत असतो. म्हणजे उनी आणि रेशीम तंतूंवरती ह्या दोघांचा परिणाम होत असतो. म्हणून याच्यामध्ये जे काही डाग काढणे किंवा धुलाईमध्ये डाग काढण्यासाठी जे काही रासायनिक पदार्थ आपण वापरतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची दक्षता जी आहे ती घ्यावी लागते. अन्यथा या रासायनिक पदार्थांमुळे ज्याच्यावरती परिणाम होतो याचा जर वापर आपण केला धुण्यामध्ये किंवा डाग काढण्यामध्ये तर त्याचा इफेक्ट जो आहे तो त्या तंतूंवरती चांगला होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ते तंतू परत वापरण्यायोग्यसुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. साधारणपणे रेशमी कपडे धुताना किंवा डाग काढताना आम्लाच्या सौम्य द्रावणाचा उपयोग केलास तर त्याच्यावर त्याचा हानिकारक परिणाम होत नाही, परंतु रेशीम तंतू जो आहे तो आम्ल ग्रहण करतो म्हणजे ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे तो त्याला बाहेर टाकता येत नाही किंवा तो बाहेर टाकू शकत नाही आणि म्हणून या आम्लाचा आपल्या रेशमी तंतूंवरती परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या तंतूची चमक म्हणजे आपल्या रेशमी कपड्याची शाईन जी आहे ती कमी होण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असते आणि सोबतच त्याच्यामुळे हे कापड जे आहे ते पिवळं पडतं किंवा आकसायला लागत असतं. म्हणजे अशा पद्धतीने रासायनिक पदार्थाचा त्याच्यामध्ये आम्ल आणि अल्कली याचा परिणाम हा अशा काही तंतूंवरती अशा पद्धतीने होत असतो. परंतु मानवनिर्मित तंतू जे आहेत ते सौम्य आम्लाचा त्याच्यावरती वाईट परिणाम होत नाही, परंतु तीव्र आम्लामुळे त्याच्यावरती हानिकारक असे परिणाम दिसून येत असतात. त्याच्यामुळे तंतूची मजबूती जी आहे ती कमी होत असते. म्हणून परिसरच्या प्रक्रियेमध्ये जे काही रासायनिक पदार्थ त्या तंतूंवरती वापरताना या स्वरूपाची काळजी घेतली जाते आणि घरी आपण कापड धुताना किंवा ड्रायक्लिनिंग वगैरे करताना या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यावी लागते की जेणेकरून आपला तंतू आपल्या कपड्याच्या म्हणजे जो कोणत्या तंतूपासून बनवलेला हा कपडा आहे त्याच्यानुसार जर आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने नियोजन केलं तर आपला कपडा किंवा आपला तंतू किंवा आपले कापड जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वाचण्यासाठी म्हणजे खराब होणार नाही अशा पद्धतीने आपण त्याचा वापर जो आहे तो करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे रंगाचा परिणाम. आता रंगाचा परिणाम म्हणजे काय की तंतूचा टिकाऊपणा जो आहे हा इतर भौतिक गुणधर्मांसोबत त्याच्यावरती रंग बसण्याचा गुणधर्म देखील असायला हवा. म्हणजे की त्या तंतूवरती सगळ्या गुणधर्मासोबत त्या तंतूवरती रंग बसण्याचा आणि टिकाऊपणा राहण्याचा म्हणजे फक्त बसणंच नाही तर त्याच्यात तो
टिकाऊ पद्धतीने म्हणजे मजबूत पद्धतीने तो राहिला पाहिजे असा हा गुणधर्म जो आहे हा तंतूमध्ये असणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की कपड्यामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचा आकर्षकता, सौंदर्य किंवा स्वीकारार्हता जी आहे ती त्याला प्राप्त होत असते. आणि असे कपडे जे आहेत ते मनोवेधक देखील दिसत असतात किंवा दिसायला ते छान दिसत असतात. तंतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे आहेत ते वापरले जात असतात. काही तंतू हे लगेच रंगतात आणि काही तंतूंना रंग बसत नाही, परंतु काही तंतूंना दिलेला रंग जो आहे तो स्थायी स्वरूपाचा असतो म्हणजे कायम स्वरूपाचा राहतो. तर काही तंतूंना दिलेले रंग जे आहेत ते अस्थायी स्वरूपाचे असतात म्हणजे साधारण धुण्यामध्ये निघतात किंवा उन्हामध्ये ते निघून जातात किंवा स्किनच्या घर्षणाने सुद्धा काही रंग जे आहेत ते त्या ठिकाणी फिके व्हायला लागत असतात. म्हणून अशा पद्धतीने योग्य रंगाचा उपयोग करणं हे त्या ठिकाणी गरजेचं होतं. आता सुती कपड्यांवरती लिननहून अधिक मात्र रेशीम आणि उनी कपड्यापेक्षा कमी प्रमाणात रंग बसतो. म्हणजे सुती कपड्याला लिननपेक्षा जास्त परंतु रेशीम आणि उनी कपड्यांपेक्षा कमी प्रमाणात रंग हा बसत असतो. परंतु याच्यावरचा रंग हा पक्का बसवण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ किंवा तुरटी या पदार्थांचा वापर केला जातो की जेणेकरून कॉटनवरती बसवलेला जो रंग असतो किंवा कॉटनच्या कपड्याला दिलेला जो रंग असतो तो त्या ठिकाणी स्थायी स्वरूपाचा किंवा स्थिर स्वरूपाचा, कायम स्वरूपाचा त्या ठिकाणी राहू शकतो. आता कृत्रिम रंग जे आहेत, कृत्रिम तंतू जे आहेत ते रंगवायचे जर असले तर त्याच्यावर लवकर रंग बसत नाही, परंतु कृत्रिम तंतू लवकर रंग ग्रहण करतो. पण उन्हामध्ये किंवा वारंवार धुतल्यामुळे हे रंग फिके पडायला लागतात. साधारणपणे रंग जे आहेत ते किती प्रकारचे आहेत तर प्रत्यक्ष रंग जो आहे तो उनी, सुती, लिनन आणि रेयॉनला दिला जातो. ॲसिडचे रंग जे आहेत ते उनी, रेशीम आणि रेयॉनला दिले जातात. बेसिक रंग जे आहेत ते उनी, सुती आणि रेयॉनला दिले जातात. सल्फर मिश्रित रंग जे आहेत ते सुती, लिनन, विस्कोज, रेयॉन याला दिले जातात. तर वॅट कलर जे आहेत ते सुती, लिनन आणि डेक्रॉनला दिले जातात. तर नॅपथॉल हा जो रंग आहे तो सुती आणि रेयॉन या तंतूला किंवा ह्या कपड्याला दिला जातो. आणि रंगकण हे जे आहेत ते सुती, रेयॉन आणि काही कृत्रिम तंतूंसाठी रंगकण जे आहेत ते वापरले जात असतात. तर साधारणपणे अशा पद्धतीने वेगवेगळ्या तंतूंवरती रंगाचा हा असा परिणाम जो आहे तो दिसून येत असतो. म्हणजे स्थायी स्वरूपाचा रंग किंवा अस्थायी स्वरूपाचे रंग जे आहेत ते त्या तंतूचा हा बेसिक गुणधर्म आहे की काही तंतू हे रंग शोषून घेतात आणि ते खूप लांबपर्यंत तो रंग त्याचा टिकून राहण्याचा गुणधर्म हा काही तंतूंमध्ये असतो, परंतु काही तंतूंमध्ये हा गुणधर्म नसतो. जसे की उन्हामुळे किंवा धुतल्यामुळे हे तंतूचे रंग जे आहेत ते फिके पडायला लागतात किंवा कमी व्हायला लागतात. त्याच्या पुढचा गुणधर्म आहे कसर विरुद्ध प्रतिकारशक्ती. कसर म्हणजे काय की कपड्याला लागलेली एक कीड असते किंवा अळी असते, म्हणजे असं जाळं जाळं व्हाईट कलरचं जे आपल्या कपड्यांवरती येत असतं. परंतु साधारणपणे ही कसर केव्हा लागत असते तर आपण जेव्हा कापडाला स्टोअर करतो म्हणजे साठवणूक करत असतो की जसं आता ह्या ऋतूमध्ये आपण जे कपडे वापरणार आहोत ते कपडे आपण प्रत्येक ऋतूमध्ये वापरू शकत नाही. उदाहरणार्थ जसं की हिवाळ्यात आपण स्वेटर, स्कार्फ, पायमोजे, हातमोजे किंवा मफलर वगैरे ह्यासारख्या उन्ही तंतूंचा जो वापर करत असतो, लोकरीचा जो वापर आपण हिवाळ्यात करत असतो तेच कापड आपण पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात वापरू शकत नाही. परंतु दरच वेळेस आपण नवीन कपडे देखील विकत घेऊ शकत नाही, म्हणून त्याला स्टोअर केलं जातं किंवा साठवलं जातं. हा सीझन संपला की त्याला स्टोअर करून ठेवणं आणि परत तो सीझन आला की तेव्हा त्याला बाहेर काढून त्याला वेअर करणं किंवा वापरणं. मग अशा ह्या साठवणुकीच्या प्रक्रियेमध्ये किंवा अशी ही कपड्याची साठवणूक जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याच्यावर कीटकाचा हानिकारक परिणाम जो आहे तो होत असतो. मग हा परिणाम कोणत्या कोणत्या तंतूवर होतो आणि कशा कशा पद्धतीने होतो त्या संदर्भातला हा गुणधर्म जो आहे तो आपण बघणार आहोत. तर सुती तंतूवर कीटकाचा हानिकारक परिणाम होत नाही, कारण की हे सेल्युलोज गटातील तंतू आहे. म्हणजे याच्यातला सेल्युलोज हा घटक जो आहे तो कीटकांना प्रतिबंध करतो, त्याच्यामुळे याच्यावरती कीटकाचा हानिकारक परिणाम होत नाही. परंतु सुतीबरोबर जर इतर तंतू मिक्स करून कापड बनवले, म्हणजे जसं की कॉटन मिक्स सिल्क असेल
किंवा कॉटन मिक्स रेयॉन असेल किंवा त्याच्यासोबत जर इतर तंतू मिक्स केला, म्हणजे एकटा कॉटन असेल तर त्याला कसर लागत नाही किंवा त्याला कीड लागत नाही, परंतु त्याच्यासोबत जर इतर तंतू मिक्स केला तर त्या ठिकाणी त्या कपड्याला किडे लवकर लागण्याची शक्यता, म्हणजे कसर लवकर लागण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी असते. कपड्यांना त्याच्यामुळे बारीक बारीक छिद्रे पडतात. सुती कपड्याला स्टार्च करून जर संग्रह केला तर त्याला कीड लागण्याची शक्यताही जास्त असते. आता सुती कपडा जो आहे तो धुतल्यानंतर तो थोडासा लूज पडतो आणि हा लूज पडलेला कपडा घालण्यासाठी योग्य वाटत नाही, म्हणून साधारणपणे सुती कपड्याला स्टार्च करून घालण्याची प्रचलित अशी पद्धत आहे. परंतु सुती कपडा उन्हाळ्यानंतर आपल्याला जर पावसाळ्यात वापरायचा नसेल, कारण की पावसाळ्यामध्ये वाळण्यासाठी त्याला वाळवण्यासाठी जेवढं ऊन आवश्यक तेवढं ऊन त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून कॉटनचे कपडे आपण फक्त उन्हाळ्यात वापरतो, पावसाळ्यात वापरू शकत नाही, म्हणून मग त्याला पुन्हा स्टोअर करून ठेवावं लागतं. मग स्टार्च केलेले जर कपडे आपण स्टोअर केले तर त्या ठिकाणी कसर लागण्याची शक्यताही वाढू शकते. म्हणून साधारणपणे सुती कपड्याला स्टोअर करताना त्याचा जो स्टार्च असेल तो पूर्णपणे काढून, म्हणजे त्याच्यावर धुण्याची अशी प्रक्रिया करावी लागते की त्याचा स्टार्च जो आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी निघेल आणि त्याच्यापासून मग नंतर त्याला वाळवून कोरड्या अवस्थेमध्ये आपण त्याला स्टोअर करू शकतो. आता कसर विरुद्ध प्रतिकार शक्ती जी आहे ती उनी तंतूमध्ये कमी असते, कारण की प्राणीजन्य हा तंतू आहे आणि याच्यामध्ये ही प्रतिकार क्षमता कमी असते, त्याच्यामुळे याला कसर जी आहे ती लवकर लागते. उनी वस्त्राचे शत्रू म्हणून किडे यांना मोजलं जातं किंवा मानलं जातं आणि त्याच्यामुळे किडे ह्या उनी तंतूला किंवा स्वेटर्सला वगैरे कुरतरून त्याच्यामध्ये बारीक बारीक छिद्र तयार करत असतात. म्हणून आपण बघतो की साधारणपणे स्वेटर हे कधी फाटत नाही किंवा मफलर ही कधी फाटत नाही, तर त्याच्यात जे छिद्र बनतात त्या छिद्रामुळे तो कापड जे आहे ते खराब होतं. यालाच कसर असं म्हटलं जातं. आणि किड्यापासून कपड्याचे संरक्षण जर करायचे असेल तर त्याच्यासाठी वर्तमानपत्राच्या घडीमध्ये, म्हणजे आपल्या न्यूजपेपरच्या घडीमध्ये ते कपडे ठेवणं किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित डांबर गोळ्या घालून त्याला गुंडाळून ठेवल्यामुळे आपली कसर लागण्याची क्रिया जी आहे ती त्या ठिकाणी मंदवते. याचं कारण असं आहे की डांबर गोळीमध्ये असणारा जो काही घटक आहे तो घटक आणि वर्तमानपत्राच्या प्रिंटिंगसाठी जी शाई वापरली जाते त्या शाईमुळे त्याला किड्यांपासून संरक्षण जे आहे ते त्या कपड्याला प्राप्त होत असतं. आणि साधारणपणे कपड्यांचा संग्रह करताना कधीही ते कापड स्वच्छ धुवून आणि कडक उन्हामध्ये वाळवूनच त्याचा संग्रह जो आहे तो करायला पाहिजे. रेशमी कपड्यांचा संग्रह जर नीट केला नाही तर त्याला कसर लागण्याची शक्यता असते. अस्वच्छ स्वरूपाचे किंवा स्वच्छ न धुता जर आपण ते कपडे घडी घालून ठेवले तर त्याला मात्र लवकर कसर लागू शकते, कारण की त्याच्यामध्ये हा सुद्धा प्राणीज तंतू आहे, रेशीम हा सुद्धा प्राणीज तंतू आहे आणि उनी हा सुद्धा प्राणीज तंतू आहे. तर या दोन्ही प्राणीज तंतूंना कीटक जे आहे ते खाण्यासाठी किंवा कीटक त्याला खराब करण्यासाठी आकर्षित करत असतात आणि म्हणून ह्या दोन्ही तंतूंच्या स्टोअरच्या संदर्भात किंवा संग्रहाच्या संदर्भात थोडीशी काळजी घेऊनच त्याचा संग्रह करणं हे खूप हिताचं असं होतं. कृत्रिम तंतूंना कसर किंवा बुरशीचा उपद्रव नसतो, म्हणजे त्याला त्या गोष्टी त्रासदायक किंवा खराब करत नाहीत आणि म्हणून त्याच्यामुळे या कृत्रिम तंतूंचे कपडे स्टोअर करणं हे सोपं आहे आणि कमी खर्चाचं देखील आहे. त्याच्यानंतर आहे वातावरणाचा परिणाम, म्हणजे इफेक्ट ऑफ सराउंडिंग ॲटमॉस्फिअर, म्हणजे जे ॲटमॉस्फिअर आहे त्याचा आपल्या तंतूंवरती किंवा कपड्यांवरती काय परिणाम होतो. तर उदाहरणार्थ ऋतुमानानुसार सूर्यप्रकाश, दमट हवा किंवा पावसाळी वातावरणात काही तंतू हे खराब होत असतात. सुती तंतूमध्ये आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये बुरशी येत असते, तर दमट कपड्यांचा संग्रह करून ठेवल्यास ही बुरशी काळ्या रंगाची किंवा तपकिरी रंगाची तयार होते आणि त्याचे छोटे छोटे डाग जे आहेत गोलाकार स्वरूपामध्ये ते कपड्यावरती बसत असतात आणि ह्या अशा कपड्यांचा वास जो आहे तो कुबट किंवा दमट असा वास जो आहे तो या कपड्यांचा येत असतो. तर साधारणपणे रेशमी आणि उनी तंतूंवरती बुरशीचा फारसा परिणाम होत नाही,
परंतु खूप दिवस आर्द्रतायुक्त वातावरणात जर हे कपडे ठेवले तर मात्र त्यांना बुरशी नक्की लागू शकते. विस्किन्स आणि रेयॉन जे आहे हे तंतू सेल्युलोज गटाचे असल्यामुळे ओल्या वातावरणात जर हे राहिले तर त्याला बुरशी येते, परंतु स्वच्छ आणि कोरड्या स्थितीत जर हे असले तर त्याला बुरशी येत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा हानिकारक परिणाम हा त्या तंतूवरती होत नाही. साधारणपणे नैसर्गिक तंतूंनाच बुरशी किंवा वातावरणाचा परिणामाचा सामना करावा लागतो, परंतु कृत्रिम तंतू जे आहेत, कृत्रिम तंतूला कुठल्याही स्वरूपाच्या बुरशीपासून नुकसान पोहोचत नाही. म्हणजे साधारणपणे कृत्रिम तंतूला कुठल्याही स्वरूपाची कसर किंवा बुरशी किंवा हवामान याचा कुठलाही परिणाम ह्या कृत्रिम तंतूंवरती होत नसतो. म्हणून साधारणपणे अशा पद्धतीने वातावरणाचा परिणाम हा नैसर्गिक तंतूंवरती, विशेषतः वनस्पतीच्या आणि प्राणीच्या तंतूंवरती हा जास्त प्रमाणात दिसून येत असतो, परंतु कृत्रिम तंतूंवरती हा परिणाम दिसून येत नाही. तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी वस्त्रतंतूचे दुय्यम गुणधर्म हा मुद्दा जो आहे तो आपण आज या ठिकाणी संपवलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण याच्या पुढचा जो काही पार्ट असेल तो पार्ट घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.